या बसा इधर बसा 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 थोड्या वेळेला चालू होईल बसा बसा सर्वांनी या इकडे बसा प्रसाद घ्या बस पुण्याला 5 मिनिटं थांबू 5-10 मिनिटं थांबू वसंती बस बस इथं बस बस येते जाओ दर्शन लो जाओ समोर बघा जरा समोर टोन करा त्यांना सांगा हा प्रकार झाला इथं त्याच्याबद्दल काय तुमचं मत आहे? जम्मू काश्मीरमध्ये जो हल्ला झाला असा दहशतवादी हल्ला नाही झाला पाहिजे होता कारण की गोळीबार केली मोदींनी काहीतरी याच्या आवाज उचलायला पाहिजे बरोबर आणखी तुम्ही आम्हाला काय सल्ला देऊ शकता? जे जम्मू काश्मीरमध्ये जे हल्ला झाला त्यामध्ये त्या निर्दोष लोकांचा काही दोष नव्हता तर त्यांच्यावर हल्ला केला गेला हे चुकीचं आहे त्या दहशतवाद्यांना चांगली सजा भेटली पाहिजे बरोबर आहे खरंच काय म्हणता काय या प्रकाराबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? असा हा प्रकार कधी झाला नव्हता पण हा पहिल्यांदाच झाला बोला असं कधी म्हणजे कल्पना नव्हती अच्छा या गोष्टीची असं हा बोला असा प्रकार कधीच झाला नव्हता आयुष्यामध्ये पण आता जे आपल्या भारतातून आपल्या ते काश्मीर ते आपलेच आहे ते फिरायला जातात मग आता फिरू शकतं का नाही फिरू शकत घाबरून कोणच जाऊ शकत नाही आणि यांना धडा शिकवायला पाहिजे का? त्यांना धडा तर कायमच शिकवायला पाहिजे गोळी काढून त्यांना हत्याच केली पाहिजे यांना सजा व्हायला पाहिजे हो सजा तर व्हायलाच पाहिजे सध्याला मोदी साहेबांनी याच्यावर काय तरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे कारण हे बरेचसे लफडे असे झाले भरपूर लफडे चालले आहेत त्या हे बंदच झाले पाहिजे बरोबर धन्यवाद आणखी काय म्हणता? आपल्या भारतात अजूनपर्यंत सर्व धर्म समभाव नाही आहे धर्माविरुद्ध होतात जम्मू आणि काश्मीरमध्ये जसं हे असं पकड माझ्याकडे असं पकड दिसलं पाहिजे दिसले ना
मृत्युमुखी पावले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि असा प्रकार परत होऊ नये म्हणून दुर्बे ग्रामस्थांच्या वतीनं आज एक कार्यक्रम आयोजित केला आहे. अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे. निरापराधी माणसात त्याची काहीच चुकी नाही अशा लोकांना मारले गेले आणि या लोकांनी काय साध्य केलं आहे. ज्यांना जास्तीत जास्त शासन होऊन अशी त्यांना कालापाणीमध्ये पाठवायला पाहिजे. कारण असं जर प्रकार घडोघडी होत राहिला तर कोण फिरायला जाणार नाही. एक जर लग्न होऊन गेला होता हनीमूनला तिथं त्याला मारलं. एक पनवेलचा आपल्या जवळचा होता. असे आपल्या सगळ्या जवळचीच माणसं होती. असाच दुर्दैवी प्रकार झाला आणि त्याला निषेध व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण इथं दुर्बे ग्रामस्थ जमलो आहोत. ते आपल्या जवळची माणसं होती आणि असा प्रकार होऊ नये आणि हे सर्व शासनाला आपल्याला दाखवायचं आहे. दुर्बे ग्रामस्थांनी या पवित्र भूमीमध्ये आपल्याला दाखवायचं आहे का असे प्रकार होता कामा नाही. सर्वप्रथम थोड्याच वेळाचा प्रोग्राम करून सर्वप्रथम दीपप्रज्वलन आपल्याला करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे जो भ्याड हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये जे 26 व्यक्ती मृत्यू पावल्या त्या 26 व्यक्तींना एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपल्या तुर्भेगावातील ग्रामस्थांच्या वतीनं आणि तुर्भेगावातील नागरिकांच्या वतीनं हा निषेध कार्यक्रम आपण या आपल्या पवित्र अशा हनुमान मंदिरासमोर आपण आयोजन केलं आहे. मित्रांनो, आज प्रत्येक वेळी भ्याड हल्ला होतो प्रत्येक वेळेस आणि त्यामध्ये निष्पाप व्यक्तींचा मृत्यू होतोय. तर असे हे किती दिवस चालणार. पुलवामा झाला, पहलगाम झाला, अशा बऱ्याच ठिकाणी जो अतिरेकी आला होतो अतिरेकीला ही जात नसते आणि ज्या व्यक्तीने व्हॉट्सअपवर बऱ्याच व्यक्तींनी टाकले की 26 व्यक्तीमध्ये बरीच नावं ज्यांनी घेतली की आपल्या ज्या कल्याण डोंबिवली येथे आणि पनवेलमध्ये जी व्यक्ती वाढल्या त्यांची नावच नव्हते, नावं दुसरीच होती. म्हणजे अशी खोटी अफवाही पसरू नका. आज आपण पुन्हा एकदा मी ह्या पहलगाम येथील मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण नारा द्यायचा आहे. हिंदुस्तान हिंदुस्तान पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, बांगलादेश मुर्दाबाद, बांगलादेश मुर्दाबाद. आपण इथे मेणबत्त्या लावून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये या व्यक्ती मृत्युमुखी पडल्या त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण सर्वांनी सर्व तुर्भे ग्रामस्थांच्या वतीनं आणि तुर्भे गावातील नागरिकांच्या वतीनं इथे आता मेणबत्ती लावून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करतोय. इकडे पुढे मैं न्यूज़ बना रही हूँ. कृपया जे ग्रामस्थ नागरिक असतील लांब असलेले कृपया जवळ या. कारण शेवटी हा हल्ला ट्रे भी नाही, ट्रे वगैरे नाही आज तिकडे झालाय, कुठेही घडू शकतो. कारण अतिरेकांना हा जात धर्म नसते, हा पाप म्हटलं जातं. पण अशा ह्या अतिरेकांना पाप पुण्य हा शब्दाचा काहीच घेणं देणं नसतं. त्या अनुषंगाने आज बऱ्याच ठिकाणी असे भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम चालू आहेत. आपण व्हॉट्सअप ग्रुपवर बघतोय आणि तसाच हा कार्यक्रम आपल्या तुर्भे गावातील हनुमान मंदिरासमोर आपण आयोजित केलेला आहे. थोर तपस्वी आई रामधून माता, मर्याय माता, सारमाय माता
अशा या नीच कृत्य करणाऱ्यांना सुरपती देव. मॅमला बोलव. आपल्या तुर्भे गावात ग्रामस्थांच्या वतीनं आणि तुर्भे गावातील नागरिक यांच्या वतीनं या मृत्युमुखी पडलेल्या सर्व मृतकांना एक मेणबत्ती प्रत्येकजण गावातील ग्रामस्थ नागरिक मेणबत्ती पेटून आपले भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत. मैं रखूँ हम लोग का होने दो फिर हम लोग कृपया जे नागरिक ग्रामस्थ लांब असतील त्यांनी आपल्या कार्यक्रम स्थळाच्या जागेवर येऊन आपण आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे. जा ते कोण होतं ते बोलत नव्हते त्यांनी करायला बरी फोटो कंटिन्यूस ठेवा ते. चालेल. आपल्या तुर्भे गावातील ग्रामस्थ आणि मेजर इथे राहणारे नागरिक ए मेजर मैं गुजर या सर्वांच्या वतीनं आपण या जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम येथे नागरिकांना पडले. खरं तर हा मोठी दुःखद घटनाही आहे, चालूच आहे आपल्या देशात. आणि त्याचा जाहीर निषेध करण्याचा अरे काय बाय आज आपल्या इथे तुर्भे ग्रामस्थ आणि तुर्भे गावातील नागरिक आवाजाने उपस्थित आहेत. थांब इथं मी जरा सगळ्यांनी हात लावा आणि बाकी आहे पुरी जे ये गे कॅमेरा कार. हां बरोबर आहे बोलणं इथं आपण या मृत्युमुखी पडलेल्या कॅमेरा हलवू नको असं सरळ धर. सर्व भाविकांना जे आडवा नको आडवा नाही. फिरायस त्या काश्मीर आणि जम्मूमध्ये गेले ते पाहिजे सगळीकडे मला असते आणि त्यांना अतिरेकीने चिचून मारलं. त्याचा जाहीर निषेध मेणबत्त्या या प्रज्वलन करून आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धेचे अर्पण करत आहोत. मेणबत्त्यांचा हे कार्यक्रम झाल्यानंतर आपण त्यांना एक 2 मिनिटं स्तब्ध राहून सरांना विनंती करेन की आपण 2 मिनिटं आपण स्तब्ध राहून आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हायचे. कृपया सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे आणि त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली चालू करूया. श्रद्धांजली ओम शांती शांती. रामकृष्ण हरी. असं पकड असं पकड.
अत्यंत या भूमीमध्ये या देशामध्ये अत्यंत वाईट प्रकार झालेला आहे, जो कधी होऊ नये आणि कधी होणार नाही याची सरकारने दक्षता घ्यायला पाहिजे. आपण सर्व या पवित्र भूमीत या गोष्टीचा आपण निषेध केलेला आहे. या प्रसंगी आपल्याला काय आपल्या भावना व्यक्त करणार आहेत. कृपया सन्माननीय नगरसेवक रामचंद्र घरत साहेब यांनी 2 शब्द बोलावे, नंतर सर्वांनी. 4 दिवसापूर्वी वलगाव इथे काश्मीर इथली जी घटना घडली ही अतिशय मनाला दुःख देणारी, मनाला सत्य देणारी, डोळ्यामध्ये अश्रू आणणारी अशा प्रकारचं कृत्य काश्मीरी अतिरेक्यांनी केलं. त्या निषेधार्थ आज कुर्बे गावातील सगळे ग्रामस्थ आणि भारतातील सगळ्या विविध ठिकाणी अशा प्रकारचे कॅन्डल मार्च असतील, त्यांना श्रद्धांजलीचे कार्यक्रम असतील. कुर्ब्यातून त्याचाच एक भाग म्हणून आज हा कार्यक्रम, श्रद्धांजलीचा कार्यक्रम, निषेध कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ते देशाच्या हिस्ट्रीमध्ये गेले 350-400 वर्षापासून अनेक असे प्रसंग घडले असतील, पण दुर्दैव असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सत्तेसाठी लढत होते. मुस्लिम असतील, हिंदू असतील, एकामेकाच्या सैन्यामध्ये काम करणारे, पण धर्म जात न विचारणारे, फक्त आपल्याला ही सत्ता काबीज करायची आहे आणि म्हणूनच ते लढत होते. पण दुर्दैव असं आहे की असं पहिल्यांदाच की विचारलं गेलं कि मुसलमान बाजू में हो जाओ, हिंदू बाजू में आ जाओ, आप हिंदू हो का, हिंदू है क्या, म्हणून गोळीबार केला, त्याला मारला गेला. तर दुर्दैव आहे या नागरिकांचं की अशा प्रकारचे भाग पाडून या देशामध्ये एक वेगळं वातावरण निर्मिती करण्याचं कार्य करण्याचं काम करत आहे. आणि म्हणूनच सन्मानित देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, त्यांनी एक कठोर भूमिका घेतली. सिंधू एरियामध्ये ज्यांच्या नदीतून सिंधू नदीतून जो पाणी त्यांना आपण पुरवतो, त्या पाण्याच्या आधाराने जवळजवळ 45 to 55% पाकिस्तान हे तिथे शेती असेल, उद्योजक असतील, अशा प्रकारचं काम त्या माध्यमातून होतं. शिमला करारावर आपण करार करताना अमेरिकेच्या खाली मुंडकं ठेवून आपण हे काही करार केलं, त्याचं भोग आपण आता या आपण भोगतोय असं म्हणावं लागेल. कारण या सगळ्या स्थिती असताना त्यावेळेला असे जे काही करार केले, त्या कराराच्या माध्यमातून आपण त्यांना सपोर्ट करत गेलो, त्यांच्या सगळ्या सुविधा त्यांना आपण देत गेलो. जागतिक लेवलला काही गोष्टी कराव्या लागतात, हा भाग वेगळा आहे. पण जागतिक लेवलला काही काम करताना जर समोरचा माणूस आपल्याला त्रास देत असेल तर कठोर भूमिका ही घ्यावी लागते. आणि मला खरंच सांगायला अभिमान वाटतो की यावेळेला मोदी साहेबांनी अतिशय कठोर भूमिका घेतली. कारण अशी पहिल्यांदाच वेळ आहे की नागरिकाला जात विचारून त्यांना मारलं गेलं. हां, सैनिकांमध्ये मारामारी फायरिंग होत असते, तो एक युद्धाचा भाग आहे. पण हे युद्ध नाही, हे नपुसकतापणा आहे. तुमच्यात हिंमत आहे तर आमने सामने येऊन युद्ध करा. ती हिंमत नसल्यामुळे नपुसकते माध्यमातून यांनी जंगलातून येऊन एखाद्या सामान्य नागरिकाला मारणं ही अतिशय दुर्दैवी घटना पाकिस्तानवाल्यांनी केलेली आहे. म्हणून त्यांना किंमत जरूर मोजावी लागेल. हा देश बदललेला आहे. हा देश तो राहिलेला नाही जो अमेरिकेच्या दबावाखाली येईल, चायनाच्या दबावाखाली येईल आणि आपलं पुढचे सगळे कार्यक्रम रद्द करेल. पण मला पूर्ण विश्वास आहे की येत्या काळामध्ये यांना धडा शिकवल्याशिवाय मोदी साहेब राहणार नाही. आज एक दुसरी आनंदाची घटना या घटनेमधून घडली की आपल्या सेक्टर 20 ते 46 जण काश्मीरमध्ये अडकले होते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये, बिथरलेल्या स्थितीमध्ये त्यांचे मला फोन आले. आम्ही ताबडतोब त्यांची व्यवस्था करण्याचं काम आमच्या माध्यमातून केलं. मी लगेचच देवेंद्र फडणवीसांना SMS केला की असं आमचे 46 लोक फसलेले आहेत, त्यांची व्यवस्था करावी.
5 मिनिटात त्यांच्या स्टेजचा फोन येतो, माझ्याकडून यादी मागण्यात येते, त्यांचे फोन नंबर मागण्यात येते आणि मग लगेचच त्यांना आज सकाळी 11 वाजता एअरपोर्टवरून आपण बसमधून त्याला त्यांच्या घरी सुखरूप आणले. खूप मोठा आनंद त्या कॉलनीमध्ये आहे. आपल्याला कोणालाही कुठेही काही परिस्थिती असेल, आपला कोण नातेवाईक असेल, मित्र असेल, अशा ठिकाणी अडकला असेल तर निश्चितच आपण त्यांना मदत करू शकतो अशी भावना देखील या माध्यमातून दिली. आणि हे जे कार्य, हे जे अतिशय विद्रूप त्याचं त्यांनी जे काम केलेलं आहे, या कामासाठी आपण त्यांना निश्चितच कधी माफ करायचं नाही. आपण पण आपल्या समाजासाठी, मोदी साहेब म्हणतात एक आहे तो सेफ आहे, म्हणजे आपण एक आहोत तरच आपण सेफ आहोत. मधल्या काळामध्ये करोना कालखंडामध्ये मला सांगावंसं वाटेल की बऱ्याच लोकांना माहिती नसेल, माझ्या करोना कालखंडामध्ये माझे गावाचे गावकरी त्या एरियामध्ये गेले असताना काही मुस्लिमांनी त्यांना शिवीगाळ केली, त्यांच्या अंगावर आले आणि गावाच्या विषयीकरण आले. हे रामचंद्र खरंच कधी सहन करणार नाही. माझा या गावात कोणी दुश्मन नाही, फक्त विरोधक आहेत आणि विरोधक हे कधीही माझे होऊ शकतात, ते माझ्या सुखदुःखाला येऊ शकतात आणि नेहमी आम्ही एकत्र येऊ शकतो. पण यांच्यासाठी आपल्याला सतर्क राहायला पाहिजे. ज्या वेळेला त्या लोकांनी, मुस्लिम लोकांनी कंप्लेंट केल्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी आमच्याच लोकांना मारलं. तो जो कालखंड होता, तो कालखंड माझ्या गावावर कोणतरी हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता, माझ्या गावाला कोणतरी पोलीस त्रास देत होते. तसाच सकाळी उठलो, कोणीही विचारू शकता, सतीश निकम म्हणून त्यावेळेला सिनियर होते, त्या सिनियरला जाब विचारलं की ज्यांना तुम्ही आज काल मारले, ज्यांच्या सांगण्यावरून ते माझे गावकरी आहेत, आज माझे विरोधक असतील पण उद्या माझे सुख दुःखाला येणारे लोक आहेत, माझा गाव आहे, एक संघ राहायला पाहिजे, म्हणून अशा इन्स्पेक्टरला तुम्हाला सस्पेंड करावं लागेल. सस्पेंड नाही केलात तर हे अधिवेशनमध्ये याची वाच्यता होईल, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेता होईल. आणि मग सतीश निकमने मला सांगितलं की माझ्या हातामध्ये त्याला 2 महिन्यासाठी सस्पेंड करण्याची माझी ताकद आहे, याच्या पुढची बदली करण्याची देखील माझी ताकद आहे. मी बोललो ताबडतोब सस्पेंड झाला पाहिजे. आज तुम्ही त्या इन्स्पेक्टरला पण विचारू शकता, ज्यांनी तुम्हाला मारलं त्या इन्स्पेक्टरला विचारू शकता. 10 वेळेला त्यांनी माझ्याकडून माफी मागितली. याच्या पुढे तुर्भ्या गावातील एकाही माणसाला मी हात लावणार नाही अशा प्रकारची वाच्यता केली, पण त्याला पुन्हा तुर्भ्यात किंवा APMC मार्केटमध्ये त्याला पुन्हा दुटी करून आम्ही दिलेली नाही. हा आहे गावकीचा एकीपणा. गावावर असणारा प्रेम, हा प्रेम दाखवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपल्या गावावर जर कोण अशा प्रकारची व्यवस्था करत असेल तर निश्चितच त्याला धडा शिकवला पाहिजे. येत्या 15 वर्षामध्ये जे 500 होते ते 2000 झालेत. येणाऱ्या 15 वर्षामध्ये आपली नातवंड असतील, आपली मुलंबाळं असतील, त्यांचे 10,000 होतील आणि आपण राहू 5-6 हजारावर. आणि आपल्यावर अतिक्रमण केल्याशिवाय ज्यावेळी ते अल्पसंख्याक असतात त्यावेळी ते आपल्याशी गोडीने वागतात, पण जेव्हा ते बहुसंख्यक होतात, बहुसंख्यक झाल्यानंतर ते आपल्यावर चाल करतात. म्हणून सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे. मतांच्यासाठी किंवा आपल्या मित्रासाठी आपण तुर्भ्या गावाला भेटीत धरू नका अशी विनंती मी प्रत्येकाला करेन. कारण तुर्भा गाव हे अतिशय ऐतिहासिक, पौराणिक या माध्यमातून झालेले. इतर रामतनू मातासारखी एक संत होऊन गेलेले आहे, जिने आपल्याकडे काही गोष्टी अशा राखून ठेवलेल्या आहेत. असा ऐतिहासिक त्यांनी ठेवा ठेवलेला आहे, ज्याच्यामुळे आपण गुणागोविंदात राहतो, सुखात राहतो, समृद्धीत राहतो. आणि म्हणून आपण सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये हा विचार केला पाहिजे. आपण एक आहोत तर आपण सेफ आहोत. आपण विखरलो तर आपला कोणतरी फायदा उचलेल, हे देखील आपण सगळ्यांनी मनात ठेवलं पाहिजे. मी पुन्हा एकदा अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या बोलू इच्छितो, पण आजचा तो दिवस नाही आहे. आजचा दिवस आहे आपल्या निषेध करण्याचा किंवा कॅन्डल मार्च करण्याचा दिवस आहे. आणि भारताला आम्ही सपोर्ट करतोय, आम्ही काश्मीरच्या लोकांना सपोर्ट करतोय, आम्ही हिंदू लोकांना सपोर्ट करतोय, हे दाखवण्याचा आजचा दिवस आहे. आणि तो आपण आता चांगल्या प्रकारे दाखवतोय. आपण अशा प्रकारची या सगळ्या गोष्टीतून आपण थोडा विचारपूर्वक आपण आपल्या सतबुद्धीला विचार केला पाहिजे आणि आपण काय बोललं पाहिजे, आपण कोणाविषयी काय बोललं पाहिजे याचा विचार करून आपण सगळं कार्य करावं. आणि पुन्हा एकदा मी माझ्यासाठी असं समजतो, पहिला माझा समाज, मग माझं कुटुंब आणि मग माझी पार्टी, अशा प्रकारचं माझं वाक्य असून माझा समाज हा पहिला माझा आहे, माझा कुटुंब 2 नंबरला आहे आणि माझी पार्टी ही 3 नंबरला आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करतो आणि इथेच थांबतो. जय जय महाराज. भारत माता की जय. भारत माता की जय. धन्यवाद. आदरणीय रामचंद्र घरत यांनी अत्यंत मौल्यवान असा आपल्याला सल्ला दिलेला आहे. सन्माननीय प्रकाश पाटील आता त्यांचे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवडणूक झाली. त्यांची तब्येत जरा बरोबर नाही, तरी पण ते 2 शब्द बोलावे अशी मी त्यांना त्यांना आवाज येत नाही असं ते मागं पण सांगितलं होतं, तरी पण असं 2 शब्द बोलले. त्यांचे जरा छत्रपती काय बघू सर
आदरणीय जगदीश पाटील जर 2 शब्द. या वहिनी हे पाहिजे. दोन शब्द बोला आणि तुम्हाला एवढं प्रेमाने या 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 तुम्ही फक्त आदरांजली व्हा. शिकवायला पाहिजे. आता शिकवायचं आहे सगळ्यांना महिला बोलायचं शिकवायचं आहे. मॅम तुम्ही जा सर्वांनी शिकवायचं आहे का? अरे मी बोलायला लागलो तर लयच काय अरे ताई हिंदुस्तान पाकिस्तान वसंती एक 2 शब्द बोल फक्त. हे शिकायला पाहिजे. आपलं शिकवायचं आहे. आता महिलांना तयार करताय आपलं. काय बोलू हे कसं वाटतं हे प्रकार तुम्हाला? हे झाले ते नाही चालत तर वाईट वाटते रे बा. आपण हिंदूने असं एकमेकाला साथ दिली पाहिजे ना. हां आता चांगलं हे वाईट झालेले वाईट झाले. आपले हिंदू धर्माने हे वाईट झाले. तर आपण 7 जण सगळे मिळून साथ दिली पाहिजे. सरकारला काय सांगाल तुम्ही? काय ना सजा व्हायला पाहिजे. सजा व्हायलाच पाहिजे. सगळ्यांची तीच इच्छा आहे. सजा झाली नाही तर कशी जमणार? सजा पाहिजेत त्यांना. मग पण मी तुर्भ्यातील नागरिकांना सांगू इच्छितो की तुर्भे ग्रामस्थ आणि कापरी देवस्थान बचाव कृती समितीचं मी आभार व्यक्त करेन की अशा प्रकारचे कार्यक्रम राबवताना आपण जो पुढाकार घेतला त्या माध्यमातून गावाचं एक पण दिसतं. गाव एकत्र येण्यासारखं वाटतं आणि खरंच अशा कार्यक्रमाला आम्हाला देखील यायला बरं वाटतं. मी बबन पाटील असेल, इथे त्यांची टीम पूर्ण असेल, या टीमचं मी याचे आभार व्यक्त करतो की अशा प्रकारचे कार्यक्रम जे दुःखाचे कार्यक्रम असतात, सुखाचे कार्यक्रम सगळे लोक करतात, पण दुःखाचे कार्यक्रम करण्यास तुम्ही पुढाकार घेतात. तुमचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि काय कार्यक्रम अशा तऱ्हेने या हिंदुस्थानामध्ये जो वाईट प्रकार झालाय याच्यामध्ये तुर्भा गाव पण कमी नाही. बरेच गावामध्ये श्रद्धांजली वाहिली, निषेध व्यक्त केला. आम्ही तुर्भेवाल्यांनी पण निषेध व्यक्त केलाय. आणि या लोकांना जास्तीत जास्त कालापाणी दाखवायला पाहिजे. यांच्यावर जर आरोप सिद्ध होईलच ते करून आणि याला सगळं कालापाणी यांचे असे हाल करायला पाहिजे का भविष्य काळात असे प्रकार होता कामा नाही. असा प्रकार आम्ही तुर्भेवासी सर्व सरकारला आम्ही कळवणार आहोत का असा प्रकार होता कामा नाही. आणि असा प्रकार जर भविष्य काळात होता कामा नाही. आणि जी बिमारी आहे, हे कीटाणू आहे, ते सर्व नष्ट झाले पाहिजे. या आज जे सर्व ग्रामस्थ जमल्यात आमचे आदरणीय ॲडव्होकेट विपिन घरात सर्वांचे आभार मानते. इथे जमलेले सर्व मान्यवर, आमचे नगरसेवक रामचंद्र घरत साहेब, आता नवीन आमचे झालेले उभाटाचे जिल्हा प्रमुख प्रकाशदा पाटील, जगदीश नाना पाटील, पद्माकश पाटील, शत्रुघ्न पाटील, नंदकुमार पाटील आणि सर्वच आमचे ग्रामस्थ तसे महिला आमच्या इथं जमले आहे. आज तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन सर्व इथं जमलेले आहात. खूप आनंदाची गोष्ट आहे. परंतु एकच गोष्ट अशी वाईट वाटते की जो आपल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये पेहलगाममध्ये जो भारतीय नागरिक हल्ला जो आहे हा एकदम म्हणजे निर्दयी असा हल्ला झालेला आहे. याच्यामध्ये भारतीय नागरिकांना जात आणि धर्म विचारून त्या लोकांनी तिथे गोळ्या मारून त्याची हत्या केलेली आहे. त्या गोष्टीचा निषेधार्थ आज आपण सर्वांनी इथं जमलेलो आहोत. आणि कापरी देवस्थान बचाव कृती समिती आणि आम्ही सर्व तुर्भे ग्रामस्थ या गोष्टीवर विचार करून होतो की आपण आज उद्या एक दिवस तरी आपण याच्यामध्ये सर्वांनी एक भावपूर्ण सगळ्यांचे प्रोग्राम अरेंज करूया. आणि त्या विनंतीला मान देऊन सर्व ग्रामस्थांनी आज इथं आमच्या हजेरी लावलेले आहे. सर्वांचे आभार. आणि पुन्हा एकदा सर्वांनी आम्हाला असं सहकार्य करा ही सर्वांकडून अपेक्षा आहे. बबनराव पाटील, आमचे हरराम घरत, प्रकाश पाटील, महेश पाटील आणि ज्या वेळी आम्हाला तुमचे सहकार्य लागेल त्यावेळी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे हीच तुमच्याकडून सर्वांकडून अपेक्षा आहे. आणि सर्व जमलेल्या नागरिकांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. निषेध असो, दहशतवाद्यांचा निषेध असो, दहशतवाद्यांचा निषेध असो. धन्यवाद. सर्वांचे परत मनपूर्वक आभार मानून अशी जर वाईट घटना झाली तर सर्वांनी एकत्र यावे असे आम्ही कापरी देवस्थान आयोजकांतर्फे सर्वांना आवाहन करत आहोत. धन्यवाद. जय राम. लेट झाला चालतो बरोबर आमचा 10:30 वाट बघितलं आम्ही कोणच नाही सगळे जाऊन मारू नाही बरोबर.
टेबलावने शिकता टेबलावने शिकता प्रकाश साहेब लाव टाटा एक इकडे बघा जरा इकडे माझ्याकडे बघा धन्यवाद समोर